वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश विषयातील 2.3 ऑल अबाउट न्यूज पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. न्यूजचा अर्थ आहे बातम्या. वॉर्मअप. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन न्यूज अँड रुमर? न्यूज इज अ ट्रू अँड व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन. बातम्या ह्या नेहमी खऱ्या आणि खात्री करून घेतलेल्या माहितीच्या आधारेच दिल्या जातात. रुमर इज अनव्हेरीफाईड इन्फॉर्मेशन दॅट मे बी फॉल्स. रुमर ह्या अफवांचा एक प्रकार असतो जो अनव्हेरीफाईड असतो आणि तो असत्यसुद्धा असू शकतो. व्हॉट आर द डिफरंट वेज टू डिसेमिनेट इन्फॉर्मेशन? बातम्यांचा प्रसार करण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांचा उपयोग केला जातो? न्यूजपेपर, टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, सोशल मीडिया आणि मॅगझिन्स. थर्ड, हॅव यू एव्हर रीड एनी न्यूजपेपर? व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ न्यूज कव्हर्ड इन इट? तुम्ही न्यूजपेपर कधी वाचलेला आहात का? तर हो, येस. व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ न्यूज कव्हर्ड इन इट? त्यामध्ये कोणकोणत्या बातम्या ह्या दिलेल्या असतात? नॅशनल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, स्पोर्ट न्यूज. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय बातम्या, इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय बातम्या परदेशातील, स्पोर्ट्स न्यूज म्हणजे खेळाविषयी बातम्या, बिझनेस न्यूज म्हणजे व्यापारासंबंधी बातम्या, एंटरटेनमेंट न्यूज मनोरंजक बातम्या, वेदर न्यूज हवामानाविषयी बातम्या आणि एज्युकेशन न्यूज म्हणजे शैक्षणिक बातम्या. हेडिंग बघा. कन्याशाला सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन. कन्याशाळेनं काय केलं आहे? महाराष्ट्र दिन साजरा केला आहे. आता तो कसा केला आहे त्याची बातमी ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिलेली आहे. चाळीसगाव मे 1 कन्याशाळा चाळीसगाव सेलिब्रेटेड महाराष्ट्र दिन विथ ग्रेट enthusiasm on the Wednesday to mark the information of the state of महाराष्ट्र. आता तुम्हाला माहिती आहे की 1 तारखेला काय साजरा केला जातो? 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तर आता ही बातमी कुठली आहे? तर सुरुवातीला बघा गावाचं नाव दिलं जातं आणि तारीख दिली जाते. कोणत्या तारखेची बातमी आहे आणि ठिकाण हे सुरुवातीला दिलं जातं आणि तिथं मग त्याच्यानंतर पुन्हा मुख्य बातमीला सुरुवात केली जाते. कन्याशाळा चाळीसगावमधली कन्याशाळा आहे तिथं महाराष्ट्र दिन हा साजरा केलेला आहे. कोणत्या दिवशी केला? तर वेन्सडेला. आणि ह्यामध्ये काय काय केलेलं आहे ते पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघूया. लर्नर टूक ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोग्रॅम. आता विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये उत्साहानं भाग घेतला आहे. द सेलिब्रेशन बिगॅन विथ द सिंगिंग ऑफ महाराष्ट्र राज्यगीत. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्यगीत म्हणून झाली. टीचर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द 1 मे अँड स्पोक अबाउट द हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द महाराष्ट्र इन अ सिम्पल वर्ड्स. आता शिक्षकांनी महाराष्ट्र दिनाचं महत्त्व काय आहे त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राची संस्कृती याच्याबद्दल सोप्या शब्दात मुलांना माहिती दिली. ॲज अ पार्ट ऑफ सेलिब्रेशन लर्नर्स प्रेझेंटेड शॉर्ट स्पीचेस ऑन अँड पोएम ऑन द महाराष्ट्र अँड इट्स अ ग्रेट लीडर्स. आता मुलांनी काय केलं? विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रावरती छोटी छोटी भाषणं केली आणि गाणी म्हटली. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे थोर नेते होऊन गेले त्यांच्यावर सुद्धा त्यांनी भाषणं केली. सम लर्नर्स कम ड्रेस्ड इन ट्रॅडिशनल महाराष्ट्र अटायर विच मेड द प्रोग्रॅम कलरफुल अँड लाईव्हली. आणि काही मुलांनी महाराष्ट्र दिन असल्यामुळं तो साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा धारण करून तिथं आली होती आणि त्यामुळं त्या कार्यक्रम हा अगदी कलरफुल म्हणजे अगदी छानपैकी रंगीत आणि लाईव्हली म्हणजे त्या कार्यक्रमाला जिवंतपणा आला होता. मिसेस पाटील अ सिनियर टीचर गायडेड लर्नर्स अँड एन्करेज्ड देम टू द पार्टिसिपेट कॉन्फिडेंटली. मिसेस पाटील आहेत ह्या सिनियर टीचर आहेत. त्यांनी काय केलं तर मुलांना कार्यक्रमामध्ये कॉन्फिडेंटली म्हणजे आत्मविश्वासानं तुम्ही काय केलं भाग घेतला पाहिजे यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. The school principal addressed the learners and spoke about the unity of love, motherland and pride in the Maharashtra's rich culture. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपली जी मदरलँड म्हणजे मातृभूमी आहे आणि महाराष्ट्राचं जे वैभवसंपन्न संस्कृती आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करा की अभिमान बाळगा. ही मोटिवेटेड द लर्नर्स टू बिकम अ रिस्पॉन्सिबल सिटिझन अँड कॉन्ट्रीब्यूट द प्रोग्रेस ऑफ द स्टेट.
आणि मुलांनी पुढं भविष्यात जाऊन एक चांगला नागरिक, रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार नागरिक बनावं आणि त्यांनी आपलं राज्याची प्रगती होण्यासाठी त्यांचं योगदान द्यावं असं सांगितलं. द प्रोग्राम concluded with the pledge taken by the learners to respect Maharashtra's value and work sincerely for the development. आता इथं व्हॅल्यूचा अर्थ मूल्य किंवा तत्व. महाराष्ट्राची जी मूल्य आहेत इथं मुलांना प्रतिज्ञा घ्यायला सांगितली आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं तर महाराष्ट्राची मूल्य आहेत आणि त्याची महाराष्ट्राची डेव्हलपमेंट म्हणजे महाराष्ट्राचं पुढं वैभवसंपन्न, आणखीन वैभवसंपन्न बनवण्यासाठी सगळ्यांनी काय केलं पाहिजे की सिन्सिअरली काम केलं पाहिजे अशी प्रतिज्ञा घ्यायला सांगितलं. द सेलिब्रेशन वॉज मिनिंगफुल अँड इन्स्पायरिंग फॉर ऑल दोज हू वेअर प्रेझेंट. आणि हे सेलिब्रेशन होतं, हा कार्यक्रम जो साजरा केला तर त्याच्यातून तो म्हणजे मिनिंगफुल होता आणि इन्स्पायरिंग होता. म्हणजे सगळ्यात इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना तो प्रोत्साहन देणारा आणि अतिशय अर्थपूर्ण असा हा एक कार्यक्रम तिथं साजरा केला गेला. क्वेश्चन्स बघा. फाइंड आउट द फॉलोइंग फ्रॉम द न्यूज आयटम. वर दिलेल्या बातमीतून तुम्हाला काय काय शोधायचं आहे बघा. हेडलाईन म्हणजे शीर्षक. कन्याशाला सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन हे त्याचं शीर्षक आहे. डेट कुठली आहे? May 1. प्लेस ऑफ रिपोर्टिंग मेन्शन्ड इन द न्यूज. ही बातमी कुठून दिली गेली आहे तर चाळीसगावची बातमी आहे. रीड अँड डिस्कस युअर पार्टनर. हू ऑर्गनाइज्ड द प्रोग्रॅम? कन्याशाला चाळीसगाव. हा कार्यक्रम कुणी ऑर्गनाईज केला, कुणी आयोजित केला तर कन्याशाळा चाळीसगाव यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. वेअर डिड द प्रोग्राम टेक प्लेस? हा कार्यक्रम कुठं साजरा केला गेला? ॲट कन्याशाळा चाळीसगाव. नेक्स्ट, व्हॉट डिड स्टुडंट्स डू ड्युरिंग द सेलिब्रेशन? आता ह्या सेलिब्रेशनमध्ये विद्यार्थ्यांनी काय काय केलं? सॅंग महाराष्ट्र राज्यगीत, गिव्ह स्पीचेस, सिंग पोएम्स, वॉर ट्रॅडिशनल महाराष्ट्र अटायर अँड टूक प्लेज. त्यांनी काय काय केलं तर सुरुवातीला राज्यगीत, महाराष्ट्राचं राज्यगीत गायलं, त्याच्यानंतर छोटी छोटी भाषणं दिली, गाणी गायली महाराष्ट्राविषयी. त्याच्यानंतर मुलांनी पारंपरिक वेशभूषा घालून तिथं त्यांनी महाराष्ट्राचं दर्शन घडवलं आणि टूक प्लेज म्हणजे प्रतिज्ञा घेतली. Rearrange the read and rewrite the following sentences in the correct sequence. Learner took पहिल्यांदा कुठले येणार तर महाराष्ट्र दिन वॉज सेलिब्रेटेड हे पहिलं सेंटेन्स असणार आहे. टीचर्स एक्सप्लेन्ड द इम्पॉर्टन्स ऑफ द डे हे दुसरं वाक्य असणार आहे. लर्नर्स प्रेझेंटेड स्पीच अँड पोएम हे तिसरं वाक्य असणार आहे. प्रिन्सिपल ॲड्रेस्ड द लर्नर्स हे चौथं वाक्य असणार आहे. आणि लर्नर टू प्लेज हे पाचवं वाक्य असणार आहे. थिंक अँड आन्सर. वाय डू यू थिंक द हेडलाईन इज रिटन इन द बोल्ड लेटर्स? आता कुठल्याही न्यूजपेपर असतो त्याचं हेडलाईन असते ती कशी दिलेली असते तर बोल्ड म्हणजे मोठ्या अक्षरात, ठळक अक्षरात दिलेली असते. तर ह्याचं काय कारण असेल तर हेडलाईन इज रिटन इन द बोल्ड लेटर्स टू अट्रॅक्ट द रीडर्स अटेन्शन अँड हायलाइट्स द मेन न्यूज. आता मोठ्या अक्षरामध्ये बातमी दिल्यामुळं काय होतं की त्यामुळं वाचकाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बातमीमध्ये बातमीचा विषय कोणता आहे हे वाचकाच्या अगदी पटकन लक्षात येतं. फाइंड अँड कम्प्लीट द फॉलोइंग फ्रॉम द न्यूज. प्रॉपर नाउन. आता प्रॉपर नाउन माहिती आहे का तुम्हाला? प्रॉपर नाउन म्हणजे काय? विशेष नाव. म्हणजे जसं की एखाद्या मुलाचं ठेवलेलं नाव असतं, नदीचं नाव असतं, गावाचं नाव असतं, त्याला प्रॉपर नाउन म्हणतात. आणि इथं कन्याशाळा, चाळीसगाव, महाराष्ट्र, मिसेस पाटील आणि राज्यगीत हे सगळे काय आहेत? प्रॉपर नाउन आहेत. ॲक्शन वर्ड्स म्हणजे व्हर्ब्स असतात ज्याच्यातून तुम्हाला क्रिया कळते. सेलिब्रेटेड, बिगॅन, एक्सप्लेन्ड, प्रेझेंटेड, गायडेड, ॲड्रेस्ड हे सगळे काय आहेत? ॲक्शन वर्ड आहेत. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ग्रेट, ॲक्टिव्ह, सिम्पल, ट्रॅडिशनल, कलरफुल, रिस्पॉन्सिबल हे सगळे काय आहेत तर ॲडजेक्टिव्ह आहेत. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. सिम्पल पास्ट टेन्स बघा.
आता सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ आणि सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, साधा वर्तमान काळ. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आय प्ले, त्याचा पास्ट टेन्स काय होईल, तर त्याच्यासाठी प्लेचं भूतकाळी रूप प्लेड वापरलं जातं. आय प्लेड. वी प्लेड. शी लुक्स. आता ही शी इट असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जो कोणता तुम्ही व्हर्ब घेणार त्याच्यासाठी तुम्हाला काय येतं तिथं, यस किंवा इयस येतं. आता इथं लुकसाठी यस आलेलं आहे आणि गोसाठी इयस येतं. आता इथं जर शी गोज येणार, ही गोज येईल आणि इट गोज येईल. आणि लुक्स घ्यायचं असेल तर फक्त यस लागतो. शी लुक्स, ही लुक्स, इट लुक्स ह्या पद्धतीनं येतं. आता लुकचं पास्ट टेन्स काय येतो, तर लुकड येतं. शी लुक्स, शी लुकड, ही लुक्स, ही लुकड, शी इट गोज, आय वेंट. गोचा भूतकाळ वेंट येतो. दे गो. गो हे मूळ क्रियापद आहे, लक्षात घ्या. गोचा भूतकाळ वेंट येतो. दे गो, दे वेंट. साई स्टडीज, साई स्टडीड. या पद्धतीनं भूतकाळी रूप लिहून आपल्याला छोटी छोटी वाक्य करता येत. We use simple past tense for the action that ended at the specific time in the past. आता आपण काय करतो, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे कधी वापरतो, तर एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे तेव्हा आपण काय करतो, पास्ट टेन्स वापरतो. समथिंग दॅट हॅपन्ड येस्टरडे, एखादी गोष्ट काल घडलेली असेल. समथिंग दॅट हॅपन्ड इन द पास्ट, एखादी गोष्ट पास्ट म्हणजे भूतकाळात घडून गेलेली आहे. अ कम्प्लिटेड ॲक्शन, एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल तर तेव्हा आपण काय वापरतो, पास्ट टेन्स वापरतो. आणि त्याच्यासाठी कुठले शब्द येतात, तर येस्टरडे, लास्ट नाईट, लास्ट वीक आणि ॲगो असे शब्द आले तर तेव्हा पास्ट टेन्स वापरला जातो. आता तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला वेगवेगळी वाक्य तयार करायची आहेत. आता सब्जेक्ट म्हणजे काय, तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता. इकडं पहिल्या कॉलममध्ये सगळे सब्जेक्ट आहेत. इथं आय, वी, यू, ही, शी, इट, दे, राधा, स्टुडंट, मुलांची असू दे, मुलींची नावं असू देत, हे सगळे सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून येतात. त्याच्यानंतर कोण येतं, तर व्हर्ब येतं. व्हर्ब म्हणजे क्रियापद येतं. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येतं. इंग्लिशची वाक्यरचना कशी आहे बघा, आपल्या मराठीमध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं, पण इंग्रजी मात्र कर्त्यानंतर लगेचच व्हर्ब येतं. सब्जेक्ट म्हणजे काय, तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय, तर कर्ता. व्हर्ब म्हणजे क्रियापद येतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येतं. आता इथं वाक्य तयार करूया. आय वॉच्ड मूवी, अ मूवी. आय वॉच्ड अ मूवी म्हणजे मी पिक्चर पाहिला. वी वॉच्ड अ मूवी, आम्ही पिक्चर पाहिला. यू वॉच्ड अ मूवी, तू पिक्चर पाहिलास. आता यूचे दोन अर्थ येतात. एक वचनी यू असेल तर तू येतो, अनेक वचनी यू असेल तर तू किंवा तुम्ही येतो. ते अनेक वचनी यूचा अर्थ होतो तुम्ही. यू वॉच्ड अ मूवी म्हणजे तू पिक्चर पाहिलास. ही क्लीन्ड माय रूम, त्यानं माझी रूम स्वच्छ केली. शी क्लीन्ड माय रूम, तिनं माझी रूम म्हणजे खोली स्वच्छ केली. इट हेल्पड द टीचर, त्याने शिक्षकांना मदत केली. दे रॅन व्हेरी फास्ट, इथं रनचा भूतकाळ घेतला आहे. दे रन व्हेरी फास्ट, ते खूप वेगाने पळाले. राधा रॅन व्हेरी फास्ट, दे रॅन व्हेरी फास्ट, ते वेगाने पळाले. राधा रॅन व्हेरी फास्ट, राधा वेगाने पळाली. स्टुडंट्स रॅन व्हेरी फास्ट, विद्यार्थी वेगाने पळाले. अशा रीतीने आपण आज हा स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.